नमस्कार मंडळी, मी विवेक काळे स्वागत करत आहो माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये। पहिला ब्लॉग तर तुम्ही पाहिला असेलच, नवरात्री स्पेशल होता आणि या ब्लॉगमध्ये पण काही स्पेशल होणार आहे। थंबनेल पाहून तर तुम्हाला समजलं असेलच। तर मंडळी माझ्यासोबत आहे अभिषेक आणि राजकुमार आणि तन्मय टीटी। त्याला काय कामं नाही। तर मंडळी आम्ही आता एका दोस्ताची वाट पाहत आहोत, त्याचं नाव आहे सोन्याभाई। तर त्याची वाट पाहत आम्ही आता कुठेतरी सावलीमध्ये थांबतो। ठीक आहे मग। तर मंडळी आम्ही वाट पाहतो आमच्या सोन्याबाईची। खूप वेळ झाला, आमचा अर्धा घंटा तर इथंच निघून गेला। आता पाहू आता काही येते का। आले ना। आम्हाला तुम्हाला आमचा सोन्याबाई दाखवतो, ते तुम्ही बघू शकता। सोन्याबाई आम्हालाच कॉल करता येतो। मला कॉल आलेला आहे त्याचा। हॅलो, तू कुठे आहे? हा, मागे बघ ना। मग इकडे मंदिरात सोन्याबाई। तर मंडळी आमचा सोन्याबाई आलेला आहे, पाहू शकता। हात दाखव सोन्या। आणि आम्ही आता हा ब्लॉग कंटिन्यू करण्यासाठी निघत आहोत। चला तर मग। आम्ही इथं बस स्टँड चौकमध्ये आलेलो आहोत। बस स्टँड चौकमध्ये आता चहाचा तुम्ही पाहू शकता। तर मंडळी आम्ही तुफानमध्ये आलेलो आहोत। चहा आलेला आहे। रुको इसमें कुछ तो भी दाल में कुछ काला, दाल में चाय में कुछ तो भी काला है। खाली कप लेके जाओ, खत्म हो गया मेरा। पद्धतशीर आणली की नाही रे? किती आणले रे? बरोबर ठेव। चहा कसा वाटत आहे? एक नंबर। ते टेस्ट कशी आहे भाऊ? पण मला सध्या खूप भूक लागलेली आहे, म्हणून मी तुला काही बोलू शकतो। अभिषेकला सध्या खूप भूक लागलेली आहे आमची। यश, तुला चहा कसा लागायला? लय मस्त, एक नंबर। राजकुमार चहा कसा वाटतो? काय विशेष नाही, सांगायची गोष्टच नाही। झाला आमचा चहा संपलेला आहे पिऊन। पैसे दे रे, पैसे काढ। अभिषेकचा चहा राहिला। पैसे दे रे। कॉन्ट्री कर ते 100 द्या। मग पैसे देवाकडेच आहे। मग यशचे पैसे कोणाकडे आहे? फुकट चहा प्यायला लागा। ए मार माते, ए बोला ना, एक मिनट। ए मेरे पास पैसा नहीं है, मैं पैसा नहीं है मेरे पास। पैसे लेके चले गए, मेरी हालत इतनी बुरी है, मैं खाने के पैसे नहीं है, मोहताज हूं। जमा करा पैसे झाले का? किती झाले? एवढे भाई बिल कितनी का हुआ? कितना? 8 2 4 4 ओके का? तर मंडळी आता आम्ही दुसऱ्या चहाच्या इथं जाणार आहोत। जिव्हाळा अमृततुल्य चहा पाहू शकता तुम्ही। आणि फारसं काही दूर नाही आहे, बस आता आम्ही जिथून चहा पिऊन आलो तिथून थोडं 5-10 मिनिटच दूर आहे। कुछ भी 5-10 मिनिटं पण नाही आहे, सॉरी। चला मंडळी असा दाखवायला की तूच पाजायला काय की आमच्याकडून पैसे घ्यायला तू। तर आम्ही आलेलो आहे जिव्हाळा अमृततुल्यमध्ये। तर हा त्यांचा कार्ड आहे, तरी तुम्ही एकदा भेट द्या आणि इथला चहा पिऊन बघा। हां, तर बस स्टँड समोर ममता केक पॅलेसच्या वर महात्मा फुले चौक पुसद।
दादा तुम्ही चहामध्ये बरं एवढं असं काय टाकता, एवढा स्पेशल चहा आहे तुमचा? फ्रँचायझीचा मसाला असतो ना जरा, तो काय राहते? मसाला मसाला अजून फ्रँचायझी तर्फे असते तो. हां. जर तो मसाला जर आपल्याला माहीत झाला असता तर आपल्याला फ्रँचायझीला 5 लाख रुपये देण्याची आवश्यकता नाही ना. असं आहे का? ठीक आहे ठीक नाही का? आहे. पाहू शकता आमची मंडळी बसलेली आहे चहाची वाट पाहत. चहा ह्या ना भावांनो, सेल्फ सर्व्हिस आहे इथं. तर मंडळी यांच्या कपावर यांचा नाव पण लिहिलेलं आहे, जिव्हाळा अमृततुल्य. आणि इथं छोटंसं एक वाक्य पण लिहिलं आहे मराठीमध्ये चहाच्याबद्दल, चव अशी की मनाला मनसोक्त करणारी. वा वा, खूप खतरनाक. आणि आता चहाचा स्वाद घेऊ आपण. चहाची टेस्ट पण एवढी चविष्ट आहे, तुम्ही इथे येऊन एकदा नक्की भेट द्या. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति. तर मंडळी तुम्ही इथं पाहू शकता, सुंदर असे चारोळे लिहिले आहे चहाबद्दल, पाहू शकता. सेल्फ सर्व्हिस आहे, जाता ग्राईक करताय. इथं पण लिहिलेलं आहे चार्ट. काही लोक एवढे चहा पितात की त्यांचा ब्लड ग्रुप टी पॉझिटिव्ह असतात. वा वा, एक नंबर. मंडळी यांच्या काउंटरवर पण यांचं ब्रँडिंग केलेलं आहे, जिव्हाळा अमृततुल्य, चव अशी की मनाला मनसोक्त करणारी. वा, एक नंबर. तर मंडळी तुम्ही नक्की या ठिकाणी एक वेळा भेट द्या आणि इथला चहा तुम्ही पिऊन बघा. दादा तुमचं नाव काय? विनय पाटील. ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही विनय दादाला भेट देऊ शकता आणि इथला चहा एक वेळा पिऊन पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. दादा टायमिंगचा काय आहे? टायमिंगचा काय विषय? टायमिंग याच्यासाठी कारण की आपल्या चहाला परफेक्ट चहा बनण्यासाठी 12 मिनिट लागतात. 12 मिनिट लागते. हां, भेटू. ठीक आहे. आलेला हो बरकत टी हाऊस स्पेशल चहा. पाहू शकता काका चहाचा आनंद कसा घेत आहे. हा हा, एक नंबर. औरंगाबादची स्पेशल चहा आहे म्हणते. आणि हे चहाचं पॉईंट बसस्टँडच्या जवळच आहे. आम्ही पहिले तिथं चहा पिला होता, तुफान टी सेंटर. आणि पलीकडे अमृततुल्य म्हणून आहे, जिव्हाळा चहा. आम्ही तिथं जिव्हाळा चहा पिल्यानंतर आता डायरेक्ट इथं आलो बरकत टी हाऊस. तर छोटे 4 चहा ते 4. आणि इथं अभिषेकचा खूप मोठा छळ झाला होता त्या दिवशी. हे तुम्ही वाचू शकता. या झाडाच्या आत थुंकताना गाढव आहे आणि अभिषेक त्या दिवशी इथं थुकला होता. हा बघा आमचा गाढव. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? हे इकडे बाय, गाढव लाजून राहिला. घे रे चाय घे. तर मंडळी अंदर बसण्यासाठी जागा नाही आहे, तर आम्ही इथं उभं राहूनच घेत आहे चहा. बरं, उभं राहूनच चहा घेत आहोत. पाहू शकता तुम्ही. समझ रहे हो आप? समझ रहे हो? चहा खूप एक नंबर आहे. तुम्ही इथं बरकत टी हाऊसला भेट देऊ शकता. टी हाऊस 3 दिवस अंदर गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरच उभं राहून चहा पित होतो. पाहू शकता राजकुमार तिथं काहीतरी घेत आहे. भगवान है कहाँ रे तू है खुदा. राजकुमारनं खर्रा आणलेला आहे मस्त. आता चहा पिणे झाल्यानंतर आम्ही खर्रा खाणार आहोत. तुम्हाला खर्रा दाखवू शकतो आम्ही. हे पहा, खूप टेस्टी खर्रा आहे. अरे खर्रा खायला का बे, सांगतो त्या घरी. स्टंटमॅन अभिषेक देशमुख. तर मंडळी आजचा हा ब्लॉग इथंच एंड होत आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मंडळी आजचा हा ब्लॉग इथंच एंड होत आहे. नाही हे झालं. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, डू सबस्क्राईब. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास
प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि बाजूचा घंटा दाबून द्या. बाय बाय. पचकर. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं.